हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी आणि मुद्रांक विभागासाठी एक महत्त्वाची टेस्ट घेऊन आलो आहेत. ही टेस्ट खूप महत्त्वाची असणार आहे. आपल्याला ज्या पण प्रश्नाचं उत्तर येत असेल त्याचं उत्तर मित्रांनो आपल्याला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. चला मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण हिरकणी अकॅडमीची जी काय आपलं टेलिग्राम ग्रुप आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली बघा. त्यावरती तुम्हाला या व्हिडिओची PDF अगदी मोफत मिळून जाईल. त्याचसोबत मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन सुद्धा ऑन करा, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी असेच व्हिडिओ पाहता येतील. तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे बघा, 1 तारखेपासून आपले पेपर चालू आहेत. त्यासाठी आपण ही टेस्ट आणलेली आहे. तर तुमचा अभ्यास चेक करायचा असेल तर तुमचे किती प्रश्न बरोबर येतात हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे आहेत. चला, प्रश्न क्रमांक 1 आहे, प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली नावे त्यांना व्याकरणामध्ये टिंबटिंब असे म्हणतात. चला, उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. आपल्याला 3 सेकंद मिळतील. उत्तर कमेंट करा मित्रांनो. त्याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 नामे. लक्षात ठेवा मित्रांनो, नामे. नामाचे या ठिकाणी 3 मुख्य प्रकार पडत असतात: सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. लक्षात ठेवायचे पहा, हे काय त्या ठिकाणी 3 प्रकार आहेत. आता आपल्याला एवढं बेसिक पासून घेता येणार नाही, आपल्याला रिव्हिजन द्यायची आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, बाळांनो या शब्दामध्ये असणारी विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. तर मित्रांनो नो आलेलं या ठिकाणी. नो या शब्दामध्ये असणारी विभक्ती कोणती मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये आपल्याला द्यायचं उत्तर बघा. संबोधन याचं करेक्ट आन्सर आहे. पहा, लक्षात ठेवायचं बघा, संबोधन. समजलं? संबोधन विभक्ती. वाक्यामध्ये संबोधन विभक्तीचा उपयोग अनेक वचनामध्ये होतो. संबोधन विभक्तीचे एकवचने प्रत्ययरहित असतं. पहा, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 आहे, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. आता या ठिकाणी ज्याची खाली अंडरलाईन आहे, तर मित्रांनो याचं उत्तर द्यायचं आहे आपल्याला. त्याचं उत्तर मित्रांनो संबंधी सर्वनाम. लक्षात ठेवायचं मित्रांनो, संबंधी सर्वनाम याचं योग्य उत्तर आहे. समजलं? 2 वाक्यांचा संबंध दर्शवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असं म्हटलं जातं. तर मित्रांनो 2 वाक्यातील संबंध जसे बघा, जो तो, जसे तसे, जेव्हा तेव्हा या शब्दांनी दर्शवला जातो त्यावेळेस संबंधी सर्वनाम असतं. पहा, समजलं? ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या वाक्यातील बघा, ज्याची बघा या ठिकाणी शब्दाचा सर्वनामाचा जो काही प्रकार आहे हा संबंधी सर्वनाम आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, मला आता चालवते या वाक्यामधील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. चला ओळखा पटकन. आपल्याला 3 सेकंद मिळतील. बरोबर आहे सर्वांचं? शक्य आहे मित्रांनो या ठिकाणी. लक्षात ठेवा, शक्य. मला आता चालवते या वाक्याच्या क्रियापदाचा प्रकार शक्य क्रियापद आहे. बघा, ज्या क्रियापदाद्वारे कर्ता क्रिया करण्याची शक्यता दर्शवली जाते त्याला शक्य क्रियापद असं म्हटलं जातं. समजलं? ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर राहील. मुख्य काळ किती आहेत? तर आपल्याला सर्वांना माहिती आहे मुख्य काळ 3 आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. समजलं? आणि या तिन्हीचे पण बघा 4-4 या ठिकाणी उपप्रकार पडत असतात. प्रश्न क्रमांक 6 आहे, आणि मित्रांनो बघा आता आपलं या ठिकाणी एवढं घेणं शक्य नाही. त्यासाठी आपण क्विक रिव्हिजनसाठी 149 रुपयाला या ठिकाणी नोट्स आणलेल्या आहेत. मित्रांनो अतिशय महत्त्वाच्या नोट्स ह्या असणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, जो काही दिलेला नंबर आहे त्या नंबरला 149 रुपये सेंड करायचे आहेत, फोनपे किंवा गुगल पे. जर फोनपे किंवा गुगल पेला काही अडचण येत असेल तर मला बिनधास्त तुम्ही कॉल लावा, किंवा जो काही व्हॉट्सअपला नंबर आहे ते बघा त्याला इन्क्वायरी करा की पेमेंट वगैरे होत नाही, तर मी तुम्हाला ते लगेच सॉल्व्ह करून देईन. आणि मित्रांनो या ठिकाणी बघा आपण क्विक रिव्हिजन, आता आपल्याकडे अभ्यासाला भरपूर टाईम कमी आहे. 1 तारखेपासून पेपर चालू आहेत बघा, आता दिवस संपल्यातच जमा आहेत. आता आपल्याला बघा क्विक रिव्हिजन म्हणजे पटपट रिव्हिजनसाठी आपण या ठिकाणी नोट्स बनवलेल्या आहेत. तुम्ही बघा जाता येता प्रवासामध्ये सुद्धा ह्या नोट्स कव्हर करू शकता. 149 रुपयाला ह्या असणार आहे. यामध्ये तुम्हाला जीकेचे सगळे टॉपिक कव्हर करून घेतले जाणार, चालू घडामोडी, त्याचसोबत इतिहास, भूगोल, विज्ञान सगळं या ठिकाणी कव्हर असणार. मराठी व्याकरणाच्या सुद्धा आपल्या शॉर्ट नोट्स आहेत मित्रांनो, यामध्ये सुद्धा तुमचं या ठिकाणी सर्व कव्हर करून घेतलं जाणार आहे. त्यासोबत बघा गणिताचे जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत, शेकडेवारी, सरासरी, याची सुद्धा क्विक रिव्हिजन आपण या ठिकाणी बघा या नोट्समध्ये उपलब्ध केलेली मित्रांनो. आणि इंग्रजी व्याकरणाची सुद्धा बघा एकदम शॉर्टमध्ये आपण या ठिकाणी प्रश्न ठेवलेले आहेत. पहा, तुमची जाता येता अभ्यास, कारण की आपल्याकडे टाईम कमी आहे. कमी टाईमामध्ये जास्त या ठिकाणी आपला अभ्यास होण्यासाठी फक्त 149 रुपयाला आपण या नोट्स उपलब्ध केलेल्या आहेत. जो काही नंबर आहे आपला 82 75 55 82 83 या नंबरला तुम्हाला या ठिकाणी फोनपे गुगल पे करायचं आहे आणि लगेच या ठिकाणी नोट्स घ्यायचे आहेत.
आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे बघा. जेवढे काही दिवस राहिलेत बघा तेवढ्यामध्येच आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आणि पूर्ण फोकसमध्ये करायचं आहे पहा. बघितलं असेल मित्रांनो आपण मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा किंवा शेवटच्या बॉलमध्ये सुद्धा आपल्याला मॅच जिंकता येते. हे आपण बघितलेलंच आहे बघा एकदा. विराट कोहलीने जिंकून दाखवली होती. तसंच बघा दिवस किती राहिलेत हे काही टेन्शन नका घेऊ मित्रांनो. आपल्याला काय करायचं आहे बघा फोकसली अभ्यास करायचा. आपल्या स्वतःवर विश्वास असेल तर 100% या ठिकाणी आपण सक्सेस होणार आहेत. फक्त ₹149 आपल्याला सेंड करायचे आहेत बघा. जो काही नंबर दिला आहे त्यावर आपल्याला सेंड करायचे आहेत. जास्त काही बोलत नाही मित्रांनो. लवकरात लवकर घ्या मित्रांनो. टाईम भरपूर कमी आहे. राहिलेल्या दिवसामध्ये आपल्याला जीवाचं रान करून अभ्यास करायचा आहे. चला जाऊ द्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढील केवलप्रयोगी अव्ययाची चुकीची जोडी असलेला पर्याय ओळखायचा आहे. तर या ठिकाणी मित्रांनो चुकीची जोडी जर पाहिली तर बघा मौनदर्शक चुप गप एकदम बरोबर आहे पहा. हर्षदर्शक वा आहाहा एकदम बरोबर. विरोधदर्शक जर पाहिलं छेछट हे सुद्धा बरोबर आहे. संमतीदर्शक मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे पहा. तर संमतीदर्शक हे चुकीचं आहे. संमतीदर्शक कोणते आहेत बघा. हा अच्छा बरा आहे ठीक हे काय आहेत बघा संमतीदर्शक आहेत. विद्यापीठ प्रसिद्ध आहे वाक्याचा प्रयोग ओळखा पहा. त्याचं उत्तर मित्रांनो अकर्मक कर्तरी प्रयोग. लक्षात ठेवा अकर्मक कर्तरी प्रयोग. पुढचा प्रश्न मित्रांनो यथाशक्ती या सामासिक शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. कोणता यथाशक्ती. तर मित्रांनो यामध्ये कोणता समास आहे तर अव्ययभाव समास आहे. लक्षात ठेवा अव्ययभाव समास. मित्रांनो ज्या सामासिक शब्दामधील पहिलं पद प्रधान असतं अशा सामासिक शब्दाचा या ठिकाणी जर वापर झाला तर अव्ययभाव समास असतो पहा. आणि मित्रांनो अव्ययभाव समास ओळखण्याच्या आणखीन काही खुणा आहेत पहा. तर या ठिकाणी जर बघा आ यथा प्रति हे जर संस्कृत उपसर्ग लागून शब्द आले तर तो लगेच आपण अव्ययभाव समासाला या ठिकाणी उत्तर मारायचं आहे. त्याचसोबत बघा हर दर बघा हर दर गैर बिन बे यासारखे फारशी उपसर्ग लागून सुद्धा या ठिकाणी अव्ययभाव समास तयार होतो. पुढचा प्रश्न एकदम प्रसिद्ध आहे बघा. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार या वाक्यरचनेमध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 दृष्टांत अलंकार. लक्षात ठेवा मित्रांनो दृष्टांत अलंकार. दृष्टांत अलंकार म्हणजे एखाद्या गोष्टीचं वर्णन करून झाल्यानंतर ते पटवून देण्यासाठी दाखला किंवा उदाहरण द्यावं लागतं त्याला दृष्टांत अलंकार असं म्हणतात. बाकीचे बघा उपमा अलंकार म्हणजे काय मित्रांनो. तो उपमा अलंकार म्हणजे दोन वस्तूंमधील साम्य ज्या ठिकाणी वर्णन केलेलं असतं त्याला उपमा अलंकार असे म्हणतात. उत्प्रेक्षा तर उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. उपमेय जणू काही उपमानाच आहे असं ज्यावेळेस वर्णन केलेलं असतं त्यावेळेस उत्प्रेक्षा अलंकार तयार होतो. मित्रांनो हे आपण नोट्समध्ये सगळं दिलेलं आहे. रिव्हिजनसाठी तुम्ही नक्कीच नोट्स घेऊन जा. लगेच फोनपेमध्ये जा. ₹149 काहीच नाही. तुम्हाला इतर पेपरला सुद्धा या नोट्स कामं येतील. आपली चित्रे खरेखुरी वाटली पाहिजेत म्हणून लिओनार्दोनी नाना तऱ्हेचे प्रयोग केले. वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर मित्रांनो मिश्र वाक्य लक्षात ठेवा. मिश्र वाक्य म्हणजे ज्या वाक्यामध्ये मुख्य वाक्य गौण वाक्य असतात त्याला मिश्र वाक्य असे म्हणतात. मिश्र वाक्य बघा गौणत्व सूचक उभयानं वि अव्ययाने जोडलेली असतात. चला 11 नंबरचा प्रश्न आहे बघा. तुमचे किती प्रश्न बरोबर येत आहेत हे सुद्धा आपल्याला समोर सांगायचं आहे. चला पुढील वाक्यामध्ये कोणतं विरामचिन्ह द्यायचं राहिलं आहे. काका मला सारा युरोप बघायचा आहे. चला द्या उत्तर. यामध्ये कोणतं विरामचिन्ह राहिलेलं आहे तर स्वल्पविराम याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे स्वल्पविराम या ठिकाणी राहिलेलं आहे. बरोबर. तर वाक्यामध्ये जर थोडंसं थांबायचं असेल किंवा नाम सर्वनाम विशेषण क्रियापद इत्यादी एकच जातीचे अनेक शब्द अनेक वाक्य आले तर आपल्याला स्वल्पविराम द्यायचा आहे. चला प्रश्न क्रमांक 12 आहे. पुढील वाक्यामधील क्रियापदाचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. आम्ही काही वेळ बसलो तरी माणसांची चाहूल लागेना. आम्ही काही वेळ बसलो तरी माणसाची चाहूल लागेना. तर मित्रांनो हे काय बघा संकेतार्थी. आपल्याला या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे संकेतार्थी. समजलं. ज्या वाक्यामध्ये अटीतटीचा बोध होतो त्यावेळेस संकेतार्थी वाक्य असं म्हणतात पहा. बरोबर. क्रियापदाच्या अर्थावरून बघा जर आपल्याला विचारलं विद्यार्थी म्हणजे काय तर क्रियापदाच्या अर्थावरून कर्तव्य इच्छा शक्यता योग्यता इत्यादी गोष्टीचा बोध होत असेल त्याला विद्यार्थी वाक्य असं म्हटलं जातं. नेक्स्ट बघा गडद निळे जलद भरुनी आहे. शीतल तनू चपल चरण अनिल गण निघाले. वरील वाक्य कोणत्या अलंकाराचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं अनुप्रास अलंकार आहे बघा.
बघा एखाद्या चरणामध्ये अक्षराची जर पुनरावृत्ती झाली तर त्याला सौंदर्य प्राप्त होतं आणि त्यालाच अनुप्रास अलंकार असं म्हणतात. या ठिकाणी यमक अलंकार सुद्धा आलेला आहे. तर बघा कविताच्या चरणामध्ये शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगवेगळ्या अर्थाने आले त्याला यमक अलंकार असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 14 आहे. दोषांवर विनोदी पद्धतीने केलेली टीका म्हणजे पुढीलपैकी काय? तर मित्रांनो याचं उत्तर आहे, चला उत्तर द्यायचं सगळ्यांनी, आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर ऑप्शन क्रमांक 3 विडंबन याचं योग्य आन्सर होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचे शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा वेगळ्या अर्थाचा शब्द या ठिकाणी सकारण. मित्रांनो लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट आहे, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दांची जोडी विरुद्धार्थी नाही? चला सांगा पटकन, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची जोडी नाही विचारले आपल्याला. तर बघा स्वाधीन, पराधीन ही विरुद्धार्थाची आहे. द्वेष, स्नेह ही सुद्धा आहे. अलग, विलग, तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो, अलग विलग ही या ठिकाणी चुकीची जोडी मित्रांनो. अलग वेगळा, विलग म्हणजे वेगळा, म्हणून ही विरुद्धार्थाची शब्द जोडी नाही. पहा अलग विलग हे मित्रांनो विरुद्धार्थ नाही, ते हे समानार्थाचे शब्द आहेत. पहा सत्वर, सावकाश हे सुद्धा बरोबर आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य आन्सर राहील. प्रश्न क्रमांक 17 आहे, गंगाजळी या शब्दाचा अलंकारिक अर्थ कोणता? गंगाजळी. तर मित्रांनो कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम याचं योग्य आन्सर आहे. पहा कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, या ठिकाणी बघा शब्द समूहाबद्दल हे जे काही अलंकारिक शब्द आहेत यावर प्रश्न 100% असतो मित्रांनो. तर आपण या ठिकाणी आणखीन रिव्हिजन मारू. तर टांगसाळ म्हणजे मित्रांनो नाणी पाडण्याची जागा, अग्रज म्हणजे आधी जन्मलेला, अनुज म्हणजे मागून जन्मलेला, समजलं. अंगतूक म्हणजे मित्रांनो तिथी वार न ठरवता आलेला अंगतूक असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, मरगळ येणे या अर्थाचा योग्य वाक्प्रचार आपल्याला निवडायचा आहे. मरगळ येणे. तर मित्रांनो याचं उत्तर द्यायचं आपल्याला कमेंटमध्ये पटकन. बरोबर आहे सगळ्यांचं. ग्लानी येणे याचं योग्य उत्तर होईल. पहा समजलं. मरगळ येणे म्हणजे ग्लानी येणे होय. ग्लानी म्हणजेच बघा निरुत्साही होणे किंवा थकवा येणे, समजलं. कालवश होणे, कालवश होणे म्हणजे मरण पावणे. कानोसा होणे म्हणजे चाहूल घेणे. कास धरणे म्हणजे आधार घेणे. कानावर घालणे म्हणजे कळवणे किंवा निवेदने. किस काढणे म्हणजे फाजील चिकित्सा करणे. पुढचा प्रश्न मित्रांनो, घर फिरले की घराचे वासे फिरतात. बघा घर फिरले की घराचे वासेही फिरतात या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये दिलेला आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. पहा ऑप्शन क्रमांक 3 प्रतिकूल परिस्थितीमध्ये घरामधील माणसे सुद्धा या ठिकाणी साथ देत नाही, याचं हे योग्य उत्तर आहे. समजलं. आडली गाय फटके खाय म्हणजे एखादा माणूस अडचणीत सापडला की त्याला हैराण केलं जातं. त्याच्यानंतर आधी जाते बुद्धी मग जाते लक्ष्मी म्हणजे आधी आचरण बिघडतं मग वाईट दशा प्राप्त होती. आधी पोटोबा मग विठोबा म्हणजे काय? तर आधी स्वार्थ मग परमार्थ. पुढचा प्रश्न मित्रांनो, माझं ऑफिस पुणे येथे आहे या वाक्यामधील परभाषिक शब्द कोणता होईल? त्याचं योग्य उत्तर आहे बघा ऑफिस याचं योग्य उत्तर आहे. पहा ऑफिस हा परभाषिक शब्द आहे. दिसतानीच दिसतं मित्रांनो हा इंग्रजी भाषेमधून आलेला आहे. पहा जे काय आपले शब्द आहेत हे सुद्धा खूप रिव्हिजन करणं. बघा आता जे काही आपले सोपे सोपे शब्द आहेत म्हणजे पाडण्याजोगे त्याला एकदा रिव्हिजन मारूयात. पहा कानाडीमध्ये बघा शब्द कोणते कोणते आहेत? अण्णा, अक्का, ताई, अडकित्ता, भाकरी, तूप हे काय आहेत मित्रांनो कानडी शब्द आहेत. गुजराती लक्षात ठेवा, गुजराती घी, घी बघा गुजराती शब्द आहे. दादर, शेठ सुद्धा गुजराती बघा. दलाल सुद्धा गुजराती शब्द आहे. डबा, रिकाम, टेकड हे गुजराती शब्द आहेत. तमिळी शब्द लक्षात ठेवा मित्रांनो, चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा हे काय आहेत पहा तमिळी शब्द आहेत. तेलुगू शब्द कोणते आहेत पहा ताळा, अनारसा, किडूक, मिडूक, शिकेकाई हे काय आहेत मित्रांनो तेलुगू शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 21 आहे, मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला काय म्हटलं जातं? तर मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनींना काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर मित्रांनो वर्ण असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं आपल्याला, मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला वर्ण असं म्हणतात मित्रांनो. समजलं. अक्षराच्या मांडणीला शब्द असे म्हणतात. वाक्य कशाला म्हणतात? तर अर्थपूर्ण शब्दाच्या मांडणीला वाक्य असं म्हणतात. शब्दाच्या मित्रांनो लक्षात ठेवा 8 जाती आहेत आणि मराठी भाषेची जननी ही संस्कृती. पहा तमोगुण बघा प्रश्न काय बघा, तमोगुण या शब्दाची योग्य फोड कोणती? चला द्या उत्तर कमेंट बॉक्समध्ये. आपला अभ्यास झाला का नाही चेक करा. तर मित्रांनो तम अधिक गुण याचं योग्य उत्तर आहे. पहा तम अधिक गुण. नेक्स्ट बघा मध्यरात्री काय प्रश्न आहे?
मध्यरात्री भुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज ऐकू येत होता. या शब्दाचा विशेषण प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. त्याचं योग्य उत्तर मित्रांनो धातू साधित. बघा, मध्यरात्री भुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज ऐकू येत होता. भुंकणाऱ्या खाली मित्रांनो या ठिकाणी अंडरलाईन होती पहा, म्हणून हे काय धातू साधित आहे पहा. जी विशेषणे धातूपासून बनलेली असतात त्यांना धातुसाधित विशेषण म्हणतात. रडताना, हसताना, त्याच्यानंतर बोलका, सडलेली भाजी हे काय धातुसाधित विशेषण आहेत. विधूर मित्रांनो 24 नंबरचा प्रश्न आहे. विधूर या नामाचे विरुद्धलिंगी नाम कोणतं? तर मित्रांनो विधवा याचं योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे विधवा. समजलं? 25 नंबरचा प्रश्न आहे पहा. पुढीलपैकी निश्चितपणे अनेक वचनी शब्द असणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर चादरी याचं योग्य उत्तर मित्रांनो लक्षात ठेवा चादरी. त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत याचं उत्तर लगेच कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि त्याचसोबत लगेच फोनपेमध्ये जा, गुगल पेमध्ये जा आणि 149 रुपयाच्या ज्या काही नोट्स आहेत आपल्या त्या नक्कीच तुम्ही या ठिकाणी विकत घेऊन टाका मित्रांनो, जेणेकरून आपल्याला लगेच अभ्यासाला लागता येईल पहा. आता बघा आपल्याकडे खूप कमी दिवस राहिले आहेत. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला जर रिव्हिजन मारायची असेल तर क्विक नोट्स म्हणजे क्विक आणि शॉर्ट नोट्स खूप महत्त्वाचे असतात. या तुम्हाला या ठिकाणी बघा पटपट आपण असे ठळक अक्षरामध्ये नोट्स बनवले आहेत मित्रांनो. अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत. ह्या नोट्स तुम्ही नक्की घ्या, तुम्हाला नक्की याचा पेपरमध्ये फायदा होणार आहे पहा. एक तर आपले सेंटर बघा घरापासून कोसावर टाकलेले आहेत आणि जायला यायला सुद्धा आपला खर्च होणार आहे. एवढा खर्च करून तिथे येऊन आपल्याला काहीतरी आलं तर पाहिजे. यासाठी मित्रांनो नक्कीच अभ्यासाला लागा. जेवढे काय बघा आपण झालेले प्रश्न असतील बघा ते सुद्धा या ठिकाणी इन्क्लूड केलेले आहेत. तुम्हाला हे प्रश्न फक्त 149 रुपयाला मिळणार आहेत. यामध्ये मी तुम्हाला सांगितलं मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, जीके, गणित, बुद्धिमत्ता सगळे टॉपिक यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत. लगेच फोनपेमध्ये जा किंवा जो काही आपला नंबर आहे 82 75 55 82 83 या नंबरला लगेच फोनपे किंवा गुगल पे करून घ्या आणि लगेच या ठिकाणी मी तुम्हाला काही सेकंदामध्ये नोट्स पाठवेल. जर फोनपे गुगल पेवर काही प्रॉब्लेम येत असला तर मला व्हॉट्सअपला नक्की मेसेज करा किंवा कॉल करा. लगेच मी तुमचं त्वरित या ठिकाणी निराकरण करून टाकील. लवकर घ्या मित्रांनो, टाईम भरपूर कमी आहे. राहिलेल्या दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी बघा आपल्याला माहिती आहे बघा ओव्हर शेवटच्या बॉलमध्ये सुद्धा मॅच जिंकू शकते. असंच आपल्याला या ठिकाणी काहीतरी करून दाखवायचे पहा. लवकरात लवकर घ्या मित्रांनो, वेळ खूप कमी पहा. 149 रुपये काहीच नाहीत, आपण कुठं पण खर्च करून टाकतो. आणि मित्रांनो ह्या नोट्स घेतल्यात तुम्हाला इतर पेपरला सुद्धा याचा 100% फायदा होईल. तुम्ही जर स्पर्धा परीक्षा करत असाल तर तुमचे पैसे या ठिकाणी वेस्ट गेलेले नाहीत पहा. जास्त काही सांगत नाही. जो नंबर दिसतो त्याला लगेच पेमेंट करून नोट्स घेऊन टाका.